हा येस माताजी स्टार्ट करू शकता. रेकॉर्डिंग स्टार्ट झालंय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींचे आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर आज आपल्याला आपला 18वा अध्याय आता सुरू झाला आहे। हा, हरी बोल, आवाज वगैरे येतो ना व्यवस्थित? 18वा अध्याय सुरू झालेला आहे आणि आपला बघता बघता आपली संपूर्ण भगवद्गीता ही संपत आली आणि अगदी शेवटचा अध्याय राहिलेला आहे आणि त्यामुळे आता हा अध्यायामध्ये आपल्याला आधी श्लोक मी वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण त्या तात्पर्य पाहूया। तर मोक्ष संन्यास योग आहे 18वा अध्याय, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथिकेशी निसूधन। आता त्याचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशी निसूधन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य, श्रील प्रभुपाद की जय। भगवद्गीता वास्तविक 17व्या अध्यायात समाप्त झाली आहे। हा 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयाचे पुरवणीच्या रूपाने सार आहे। भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णाने निक्षून सांगितलेले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे। हाच मुद्दा या 18व्या अध्यायात ज्ञानाच्या सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आलेला आहे। पहिल्या 6 अध्यायात भक्तिमय सेवा, भक्ती योग याद्वारे जोर दिला आहे आणि योगी नामापि सर्वेषां, म्हणजे सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होय। आता पुढील 6 अध्यायात शुद्ध भक्ती योग आणि त्यांचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केलेली आहे। तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान, त्याग, अपराप्रकृती, पराप्रकृती, भक्ती योग यांचे वर्णन केलेले आहे आणि याचा निष्कर्ष असा आहे की सर्व कार्य करताना भगवंतांची मदत घेतली पाहिजे। म्हणून ओम तत्सत या शब्दांनी प्रकट होते। हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात। भगवद्गीतेच्या 3ऱ्या भागात दाखवून दिलेले आहे की जीवनाचे परम लक्ष्य हे भक्ती योगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही। भूतकाळातील आचार्य आणि ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण घेऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे। काही निष्कर्षवादी समजतात की वेदांत सूत्रातील ज्ञानावर त्यांची मक्तेदारी आहे, वेदांत सूत्राच्या ज्ञानावर। मग परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्र भक्ती योग समजण्याकरिता आहे, कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्राचे संकलन करते आणि वेदांत जाणणारे आहे। तर हे 15वे अध्याय सांगितलेले आहे। प्रत्येक शास्त्र व वेदांत भक्ती योग हेच उद्दिष्ट आहे की भगवद्गीतेतही असेच सांगितलेले आहे। ज्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायात संपूर्ण विषय वस्तूचे सार दिलेले आहे, त्याप्रमाणे 18व्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार आहे। त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे ही दिव्य स्थिती प्राप्त करणे हे जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितलेले आहे। त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे।
म्हणून त्याने हे दोन शब्दाचा अर्थ काय आहे असे विचारले. या शब्दात भगवंतांना उद्देशून योजलेले ऋषिकेश आणि केशिनसूदन हे दोन शब्द महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात की कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहे व आपल्या मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतात की त्यांना या सर्व विषयाचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्यांना काही शंका आहे आणि शंकांची तुलना नेहमीच असुराबरोबर केली जाते. म्हणून श्रीकृष्णांना केशिनी सुधन या नावाने संबोधतो. श्रीकृष्णांनी केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला व आता अर्जुन अशी अपेक्षा करीत आहे की श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करतील. हरे कृष्ण. तर पूर्ण अध्याय जो आहे तर याच्यामध्ये पूर्ण अध्यायामध्ये आपण आता पाहतो की कशा पद्धतीने 1 मिनिट. तर आता हा पूर्ण जो अध्याय आहे तर त्या पूर्ण अध्यायामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने की प्रभुपादांनी आधीच्या जे अध्याय आहेत ना त्यातले सार कशा पद्धतीने थोडक्यात माहिती त्यांनी दिली. मी आताच तुम्हाला ती वाचून दाखवली. आणि मग त्याच्यानंतर हे जे सगळं आहे तर प्रभुपाद सांगतात की हे पूर्ण जे आहेत ओम तत्सत हा शब्द वापरून त्यांना काय दर्शवायचं तर सर्व कार्य हे भगवंतांसाठी करायचे हे दर्शवायचे. आणि मग त्याच्यामध्ये पाहतो की आपण त्यांना भगवंतांना तीन कोणते की एक ऋषिकेश दुसरे नाव दिलेले आहे ऋषिकेश महाबाहो आणि त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने केशिनी सुधन असे 3 शब्दांनी संबोधण्यात आलेलं आहे. अर्जुन त्यांना प्रेमाने हे शब्द सांगत आहे आणि त्याचं कारण काय आहे बरं. आता आपण पाहतो की त्यांना महाबाहो का म्हटले तर भगवंतांना महाभाव अर्जुन म्हणत आहे. आणि मग हे महाभाव म्हणजे काय की शक्तिमान म्हणजे सर्वात बलाचेही बलवान असे कोण आहेत भगवंत आहेत. पण काय झालेलं आहे की काही जी नास्तिक लोक आहेत त्यांना याची कल्पनाच नाहीये की भगवान म्हणजे कोण आणि त्यांची ही जी महाबाहू वापरतात की भगवंत किती शक्तिमान असतील. आता बघा तुम्हाला अटलास सायकल आठवते का त्याच्यावरती त्यांच्या देवतांचं जो चित्र आहे तर त्याचं दाखवलंय की तो कशा पद्धतीने अटलास पूर्ण एक पृथ्वी अशी उचलली डोक्यावरती आणि असं तो वाकलाय पूर्ण असं आणि अशा पद्धतीने ते शक्तिमानाचं त्यांच्या देवताचं रूप दाखवतात की देव असे असतील बहुतेक की ते पृथ्वी एवढी उचलली की ते पार वाकलेत असं ते दाखवतात. तर हे जे नास्तिक लोक आहेत ना त्यांना असं वाटतं की ही भगवान देवाने काय केले सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर काय झालं की सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांना ही सृष्टी आउट ऑफ कंट्रोल झाली. आणि मग नंतर देव पळून गेले कारण आउट ऑफ कंट्रोल झाली ना पृथ्वी पूर्ण हे सृष्टी बनवल्यानंतर म्हणून देव पळून गेले. नाहीतर मग ती पृथ्वी उचलून उचलून इतकं त्यांना जड झाली की कंबर सुद्धा मोडली त्यांची आणि मग त्यांना काही सुचलं नाही ते पळून गेले. अशा पद्धतीने हे नास्तिक लोक बोलणारे आहेत की ज्यांना कल्पना नाहीये की भगवंतांची शक्ती कितपर्यंत आहे. जसं की मुंगीला कल्पना नसती जी रूम मध्ये फिरत असते ना की रूम केवढी मोठी आहे किंवा ह्याला खिडकी आहे किंवा दरवाजा आहे काही नाही तिला हे एवढी ती कल्पनाच करवत नाहीये. एका रूमची कल्पना करवत नाही मग तिथं पृथ्वी ब्रह्मांड ह्याच्या पलीकडेच आहे. तशी आपली स्थिती आपल्याला कसलीही कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपण की कशा पद्धतीने हे पूर्ण ब्रह्मांड आहे. आणि बघा हे जे सांगितलंय की अनंत शेष भगवंतांचीच एक शक्ती आहे. अनंत शेष स्वतःही ते उचलत नाहीत भगवंत त्यांची शक्तीला उचलायला सांगतात. अनंत शेष भगवंतांची शक्ती आहे आणि त्यांनी त्यांच्या शेष नागावरती पूर्ण पृथ्वी नाही पूर्ण ब्रह्मांड उचलून धारण केलेलं आहे आणि ते ब्रह्मांड त्यांच्या जफण्यावरती किती वाटतं की मोहरीच्या दाण्याप्रमाणे. म्हणजे बघा की पूर्ण कल्पनातीत आहे. म्हणजे ह्याची आपण जे नास्तिक लोक आहेत ना ते कल्पनाच करणार नाहीत. अशा अशा पद्धतीने भगवंत इतके शक्तिमान आहेत. आता त्यांना आणखीन काय वापरलंय शब्द तर ऋषिकेश ऋषिकेश हा शब्द वापरला. ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे ते स्वामी आहेत म्हणून त्यांना ऋषिकेश सुद्धा हा शब्द त्यांनी वापरलाय. आपण पुढे पाहूया त्याबद्दल. तर केशिन सुदन सुद्धा हा शब्द वापरलाय. तर केशी नावाचा एक भयंकर असुर असतो आणि भयंकर असुर ह्या असुराला भगवंतांनी मारलेलं बाल्य लीलामध्ये आपण पाहतो की कृष्ण बुक मध्ये सुद्धा वाचतो की कशा पद्धतीने हे केशी राक्षसाला ह्या भयंकर अशा असुराला भगवंत मारतात. मग आता त्याच्यामुळे त्यांना काय केले ऋषिकेश केशिनसूदन हा शब्द सुद्धा वापरलाय.
आता इथं पाहतो की आपण हे जे असुर आहेत, की म्हणजे आपल्याला धोका, जसा धोका म्हणजे दुश्मनांपासून सुद्धा एवढा धोका नाही का, आपला धोका कोणापासून नाही, आपल्या हृदयापासून, मनापासून, आपल्या बुद्धीपासून आपल्याला धोका आहे. तो कसं काय बरं? कारण ह्या हृदयामध्ये काय काय असतं? काम, क्रोध, मोह हे जे आहेत ना, अवगुण आहेत ना, हे सगळे असतात. हा, आणि ते काय करतात? मग आपल्याला ज्यावेळेस ज्ञानाची कमतरता आपल्यामध्ये येते, त्यावेळेस काय होतं? काम निर्माण होतं. काय होतं? ज्ञानाच्या कमतरतेने काम निर्माण होतं. काम निर्माण झाल्यानंतर काय होतं? की हा कोण आहे? आपल्याला समजा आपण म्हणतो की कोणी ज्ञान देत नाहीये का? हो, देतं ना. भगवंत स्वयं कोणाला पाठवतात? गुरूंना पाठवतात. शास्त्राद्वारे आपल्याला ज्ञान येत असतं. ज्ञान येतं बरं. आल्यानंतर पण एक मात्र असुर आपल्यामध्ये असतो. हे केशनुसुदन शब्द वापरण्याचंही कारण तेच आहे, की एक प्रकारचा जो असुर आहे तो आपल्यामध्ये असतो, तो म्हणजे संशय. संशय. हा जो संशय काय करतो, की संशय कोणत्याही गोष्टीला काय करतो, की अडथळा आणत असतो. म्हणजे मी खरंच ह्या, म्हणजे मी आहे तिथं योग्य आहे ना, हा प्रश्नचिन्ह वापरतो. मी जे करत आहे ते उगीच वाया जाणार तर नाही ना, हा पण प्रश्नचिन्ह उभा करतो. म्हणजे मी एवढी मोठी स्टेप घेणार आहे, ते बरोबर आहे का ही स्टेप? हे सुद्धा तो मनामध्ये एक प्रकारचे क्वेश्चन 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 येत असतात मनामध्ये, की खरंच मी करतोय ते बरोबर आहे का? जरी आपण वर वर दाखवत असलो ना, नाही नाही, मी सगळं करते, मी सगळं करते, पण मनामध्ये मात्र हे प्रश्नचिन्ह, कधी पण आपल्या मनाचं जर निरीक्षण केलं ना, तर काही वेळेस ह्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येत असतात. आता बघा की एक महाशय असे असतात, की महाशय, एक तर महाशय असे असतात की ते तर प्रभुपादांच्या काळामध्ये येऊन गेलेले एकदम. तर असे ते छत्रपती, की ते म्हणतात मंदिरामध्ये राहत असतात आणि म्हणतात, काय म्हणतात की हे भक्त असा, तो भक्त तसा, ह्यानी असं केलं, त्याने तसं केलं, कोणी सगळे बकवास आहेत म्हणतात, कोणी माझ्या ह्याच्यासाठी ना मला कोणी कॉपरेट करत नाही, असं तसं प्रभुपादांना तो तक्रार करत असतो. आणि म्हणतो प्रभुपाद काय नाही, जीबीसी बीबीसी सुद्धा काही चांगलं नाही म्हणतो, मला काही आवडत नाही म्हणतो, ह्याच्यातलं मला ते गणितच कळत नाही. असा ज्यावेळेस तो बोलतो प्रभुपादांना, त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात, बरं तुझं माझ्या प्रती काय मत आहे? प्रभुपाद त्याला विचारतात. तर नाही नाही प्रभुपाद, तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगले आहात. मग तो म्हणतो ठीक आहे. मग प्रभुपाद म्हणतात, तू असं कर, जास्तीत जास्त जितक्या लवकर तुला हे मंदिर सोडता येईल ना, तितक्या लवकर तू मंदिर सोड. तू जप करत जा, माझे ग्रंथ वाचत जा आणि सुखी हो बाबा. म्हणजे अशा पद्धतीने एकदा हा संशय रूपी किडा मनामध्ये शिरला ना, की मग मात्र काय होतं, की त्याला कोणीही वाचवत नाही. मग अपराधावरती अपराध तो करायला लागतो. मग त्याच्यापासून कसं होतं, दूर राहिलेलंच बरं. मग काही जण तर असे म्हणतात, की अशी शंका व्यक्त करतात, की 5,000 वर्षापूर्वी भगवंत आले, हे खरं आहे का? म्हणजे मग श्रीकृष्ण, आणि आणखीन काय काय जण तर असे म्हणतात, की श्रीकृष्ण 5,000 वर्षापूर्वी निघून गेले तरी अजून लीला चालू आहेत, ह्या पण खरं आहेत का? म्हणजे अशा शंका सुद्धा लोकांच्या मनामध्ये येत असतात, की आपण जो म्हणतो की भगवंत एक क्षणासाठी सुद्धा धाम सोडत नाही. चैतन्य महाप्रभू सुद्धा मायपूर धामामध्ये नवदीपामध्ये आले आणि तिथे सुद्धा ते अखंड लीला करत आहेत. याचं उदाहरणच बघा, की त्यात पण लोकांना संशय येतो. पण उदाहरण तसं भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या काळामधलं उदाहरण आहे, की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर मायापूरमध्ये चैतन्य मठातून त्यांच्या जे शिष्य आहेत त्यांच्या बरोबर ती कीर्तन करण्यासाठी प्रभात समय निघालेले असतात. कीर्तन करत असे सगळे महामंत्राचं कीर्तन छान करत 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 निघालेले असताना अचानक भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सगळ्या शिष्यांना म्हणतात, थांबा आणि थोडस मागे सरका. मग ते थांबतात आणि मागे सरकतात सगळे शिष्य. मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर काय करतात, की त्यांना तिथे लगेच आधी मातीमध्ये प्रणाम करतात आणि दंडवत प्रणाम केल्यानंतर उठल्यानंतर त्यांचे शिष्य त्यांना विचारतात, काय होतं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना, गुरु महाराज काय होतं की तुम्ही का प्रणाम केला? मग त्यावेळेस ते सांगतात, तुम्ही पाहिलं नाही का म्हणतात, की प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू त्यांच्या पार्षदांसहित कीर्तन करत इथून गेले आपल्या समोरून आपल्याला. मग त्यांना इतकं अंगावरती शहारे सगळ्या शिष्यांच्या सुद्धा आले, की म्हणजे प्रत्यक्ष भगवंत अजून सुद्धा लीला करतात आणि आपल्या समोर लीला करत असतात, आणि ह्या लीला घडतात त्यावेळेस मात्र आपल्याला ते दिसत नाही. हे दिसतही नाहीत की अजून ह्या लीला अशा घडतात म्हणून. म्हणजे आता एक वृंदावन मधलं सुद्धा एक उदाहरण बघा, की एक भक्त असतो, एक भक्त काय करत असतात, की सतत असं आहे ना, त्यांच्या मस्तीमध्येच रंगलेले असतात ते भक्त. आणि अचानक ते असे चालता चालता झाडाला धडकायचे, घराला धडकायचे, खाली पडायचे, परत उठायचे, चालायचे.
तर एक भक्त त्यांना विचारतात, तुम्ही नेमकं का असं करता? नेमकं तुम्हाला दिसत नाही का समोर घर आलंय, घर समोर झाड आलंय, तुम्ही धडकता, चलता, पळता, उठता, नेमकं काय तुमचं चाललंय म्हणतात हे असं नेमकं. मग त्यावेळेस ते मग म्हणतात की काय होतंय म्हटले की मी कुणाला सांगू नका म्हणतात. तर ते म्हणतात की माझं काय होतं, मी त्या लीलेमध्ये रंगून गेलेला असतो आणि मी कृष्णाच्या हं, आणि कन्हैयाच्या आणि त्यांच्या गोपांच्या पाठीमागे फिरत असतो आणि ते फिरतात तसे मी त्यांच्या मागे फिरत असतो. आणि त्या लीलेमध्ये की हे झाड घर हे काय नसतं, हे आपल्या आपल्या जगातलं हे झाड घर काय नसतं, ते त्यांच्या गल्लीने फिरत असतात, कुंज गल्लींमध्ये फिरत असतात आणि मी त्यांच्या मागे फिरत असतो. आणि फिरता फिरता अचानक झाड घर आलेलं मला भानच राहत नाही आणि मग मी पडतो खाली. म्हणजे अशा पद्धतीने भौतिक जग हे असतं. भौतिक जगामध्ये जिथं झाड आहे तिथं तिथे त्या जगामध्ये झाड असेलच असं नाही, किंवा जिथं घर असेलच असं नाही, तर ते वेगळंच जग असतं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या लीला सतत चालू असतात, सतत चालू असतात. फक्त आपल्यामध्ये संशय असतो की ते खरंच आहेत का. म्हणजे हा जो संशय रूपी किडा आहे ना, की तो आपल्यात हे ठेवत विश्वास ठेवत नाही मनामध्ये की खरंच होतंय का, खरंच घडतंय का. पण हे असतं, घडत असतं ते. मग त्याच्यामुळे प्रभुपाद सांगत आहेत की बघा की असुरांची तुलना म्हणजे शंकेची तुलना नेहमी प्रभुपाद सांगतात की असुराबरोबर केली जाते का, तर श्रीकृष्णांना त्यामुळे केशिनी सुधन या नावाने संबोधलंय, केशिनी सुधन. मग अर्जुनाची अपेक्षा काय आहे की श्रीकृष्णांनी काय करावी की ह्या संशय रूपी असुराचा वध करावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना काय वाटतंय की हा ज्या संशय रूपी जी ही आहे असुराचा जो माझा वध केला ना, तर मी नेमकं समजू शकेल. पूर्ण आता गीता समजून झाली आहे माझी आता. पण माझे काही थोडेफार जे शंका आहेत त्या जर माझ्या निरसन झाल्या तर मग मी निश्चिंत होईल, असं अर्जुनाला वाटत आहे. मग काय होतं की ज्ञानाची कमतरता, मग ज्ञानाचीच कमतरतेने काय होतं की काम निर्माण होत असतं पहिला आपण. मग हा कामामुळे काय होतं, शंका तयार होत असते. शंका तयार होत, मग संशय जर मिटवायचा असेल, हा जी शंका मिटवायची असेल, तर कोण आहे, भगवंत आहे. मग भगवंतांचा अर्जुनालाही कळते की भगवंतच या गोष्टीचं माझं निरसन करू शकतील. हा संशय आहे ना, तो कॅन्सर प्रमाणे, म्हणजे जर त्याला लगेच हळूहळू हळू वाढत जाणार आहे तो, आणि त्याला लगेच नाही ना छाटलं तर तो आणखीन आपल्याला घातक होईल, असं अर्जुनाला वाटत आहे. म्हणून काय सांगत आहेत की ते अर्जुनाला वाटत आहे की त्यामुळे माझ्यात काही ते थोडेफार शंका आहेत ना, ते मला विचारायच्यात. हे महाभाव, हे ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला याच्यातून बाहेर काढा तुम्ही, असं भगवंतांना ते अर्थतेने आता ह्या 18व्या अध्यायामध्ये ते सांगत आहेत. मग काय होतंय, ज्ञान असूनही जो होऊ शकत नाही, अनुभव होऊ शकत नाही, म्हणजे संशय मनामध्ये येत राहतो. मग संशय काय मनामध्ये येत राहतो बरं, आपण जे काही करतो ना त्यात मध्ये पण आपल्याला संशय येत असतो. मग जसं म्हणते संशय आत्मा विनश्यती, म्हणजे संशय म्हणजे जसं विनश्यते म्हणजे नाश करत असतो. हा नाश करणारा संशय आहे ना मनामध्ये सतत येत राहतो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. बघा, आपण जप करत असताना असं जप करायला सांगितलं तर खरं काम करतो. मग जप हा कसं काम करतो, इतके दिवस झाले मी एवढा जप करतोय, एवढा जप करतोय, माझ्यात काय मला फरक दिसा नाही, असं आपल्या कधी कधी मनात वाटतं. मग हा काही अजिबात फरक दिसा नाही, खरंच माझ्यात काय फरक होतोय का, हा सुद्धा संशय असतो. म्हणजे बघा म्हणतात की ते काही जणांच्या मनामध्ये असतात तो शिवजींचा भक्त आहे, तर तो काय पैसा पाण्याने कसा झालाय, बंगला बांधला, घरं बांधली, जमिनी घेतल्या, असं सगळ्यांनी एवढं सगळं त्यांनी केलंय, हा शिवजींचा भक्त आहे, आणि मी मात्र अजून माझ्यात काही फरक झालाय का, असं त्याच्या मनामध्ये वाटतं. मग त्यांनी असं केलं पाहिजे की त्याने स्वतःची तुलना स्वतः बरोबर केली पाहिजे, की तू वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी तू कसा होता, आणि आता कसा आहे, ह्या गोष्टीचं निरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. की आपण स्वतःला निरीक्षण केलं पाहिजे, अरे आता मी आधी काय होतो, आधी चहाच्या टपरीवर भांडणारा मी, चहावरून भांडणारा मी, तर आता मात्र या चहाचा वाद जरी आला तरी डोकं दुखायला लागतं. म्हणजे हा फरक नाहीये का, झालाय की नाही, मग झालाय. तसंच माझ्यासारखं मी श्रेष्ठ आहे असं आपण म्हणणारो, आविर्भावात फिरणारो, एवढा गर्व आपल्या मनामध्ये असणारो, आता मात्र भक्तांच्या पंक्तीमध्ये पंतरवाळ्या उचलायला आपल्याला काही वाटत नाही. हा फरक नाहीये का आपल्यामध्ये झालेला, झालाय फरक. मग शिवजींच्या भक्तांमध्ये ठीक आहे की संपत्ती येते, पण संपत्ती आल्यावरती त्यांच्यात मधले जे गुण आहेत वाढत नाही, अवगुण वाढत जातात पण गुण वाढत नाही त्यांचे. हा फरक आहे. मग काय होतं की अपराध होत जातात आणि नरकगामी होतात. हा
हा फरक आहे त्याच्यामध्ये. जरी संपत्ती आली ना, संपत्ती आल्यानंतर मग आणखीन भरपूर संपत्ती येते आणि संपत्ती चांगल्या ठिकाणी कशी विनियोग करायची त्याला कळत नाही आणि मग तो उपभोग घेत राहतो. उपभोग घेत घेत स्वतः घमंडी होतो, अहंकारी होतो, मग अपराधी होतो आणि त्याच्यानंतर मग नरकगामी होतो. म्हणजे अशा पद्धतीने हा कशा पद्धतीने नरकाच्याच दिशेने जात असतो संपत्ती घेऊन. आणि भक्तांकडे जर संपत्ती आली तर तो चांगल्या ठिकाणीच घालतो, मंदिरांना डोनेट कर, अन्नदान कर, चांगल्या ठिकाणी तो काय करत असतो, हा पैशाचा विनियोग करत असतो. हा फरक आहे. भगवंत शिवजी का बरं लगेच आशुतोष म्हणतात, लवकर संतुष्ट होतात? ते मात्र काय असतात, रामनामामध्ये रत झालेले असतात. आणि हे ज्यावेळेस त्यांचे हे भक्त आहेत ना, ते भक्तांवर आले त्यांचे, त्यांना जर संतुष्ट करायचा प्रयत्न केला तर घे घे लवकर घे पैसे निघ बाबा म्हणतात. काय ते आशुतोष काय त्यांच्यावरती त्यांनी एवढी छान भक्ती केली म्हणून ते काय संतुष्ट होत नाहीये त्यांच्यावरती, की तुम्ही पैसा मागायला आलाय आणि तुम्ही एवढं माझ्यावर, मी इतकं तुमच्यावर खुश झालोय, असं नाहीये. त्यांना पटकन हे करायचंय, कल्टी मारायची, लवकर तू जा बाबा आता इथून, माझा पिच्छा सोड, म्हणून ते पटकन लिहून टाकतात त्यांच्या नामामध्ये, ते रंगून जातात. म्हणजे अशा पद्धतीने हे नाम म्हणजे काय, की नाम म्हणजे एक प्रकारे की पारसमणी. हा पारसमणी नाम, हे पारसमणी, हा पारसमणी सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. हा मग हा जे इतर जे मणी आहेत, पैसा पाणी जे आहेत ना, एका कशाप्रमाणे मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की हे जे पैसे पाणी आहेत ना, आम्हाला माती समान आहे त्यांना वाटतं. म्हणून हे माती समान आहे. मग आपल्याला वाटतं की कसं काय बरं माती समान असेल हे पैसा पाणी, हे तर मग पण कारण ज्या व्यक्तीला त्याचा विनियोगच माहिती नाही, जसं माकडाच्या हातात जे म्हणतात ना, की मध्य पेला नंतर विंचू चावला, मग काय स्थिती होती, म्हणजे माकडालाच अशी स्थिती झाल्या का असं होतं. मग त्या पद्धतीने ज्यावेळी मनुष्याच्या हातामध्ये, की ज्याला योग्य ज्ञान नाहीये, त्याच्या हातात ज्यावेळेस पैसे येतात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये घमंड येत असतो, अपराध करत असतो आणि मग ह्या अपराधामुळे तो आपोआपच नरकामध्ये जात असतो. म्हणून हा पैसा असणंही चांगले आणि पैसा जास्त असणंही घातक आहे. मग तो जरी असला पैसा, तरी त्याच्यामध्ये बुद्धी असली पाहिजे त्याला विनियोग करण्याची. म्हणून हा जो पैसा आहे तो सुद्धा कसा आहे, की म्हणून आपण आता पाहिलं की कशा पद्धतीने आपल्याला हे शिवजी जसं हे करतात, की भगवंत काय करतात, ते आईसारखे, आई कशी आपल्याला, की आपल्याला लगेच काडीपेटी हातात देत नाही, त्याला माहिती की काडीपेटीचा जोपर्यंत ह्याला वापर कळत नाही तोपर्यंत ह्याच्या हातात काडीपेटी द्यायची नाही. त्याच्या पद्धतीने त्याला, हे आपल्याच भक्त आहे आणि त्यांनी इजा नाही झाली पाहिजे आपल्या भक्ताची, म्हणजे जसं त्यांनी त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे, याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता भक्ती सहजासहजी भगवंत देत नाही. धन देताल सगळे, तुला काय पाहिजे, तू जर जास्त भक्ती केली, आपण ज्यावेळेस भगवंत भक्तीमध्ये येतो त्यावेळेस फर्स्ट स्टेप असते की आपल्याला धन धान्य प्राप्त व्हायला सुरुवात होते. मग त्यावेळेस ज्यावेळेस तो भक्ताला धन धान्य प्राप्त व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस तो तिथे थांबला नाही पाहिजे त्यांनी पुढे जात राहिलं पाहिजे. काही काही भक्त काय करतात, की काहींना जर त्याच्या जो फर्स्ट ज्या त्याच्या काही गरजा असतात ते भगवंत पूर्ण करायला सुरुवात करतात आणि मग तो इतका त्याच्यामध्ये गुंतून जातो, इतका गुंतून जातो भक्ती, हे तो फर्स्ट रेफरन्स देत नाही भक्तीला, म्हणजे तो भक्ती आधी करत नाही, की तो आधी त्याला हे करतो, त्याला आधी जास्त प्रेफर करतो आणि नंतर मग भक्तीला प्रेफर करतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जरी आपल्याला धनधान्य जरी फर्स्ट स्टेप मध्ये आलं तरी त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं नाही, तर आपली भक्ती आणखीन दुपटीने वाढवायची आपण. आणि मग काय होतं, की जसं ज्यावेळी काय होतं, की बाळ पूर्ण सरेंडर होतं, म्हणजे पूर्ण रडायला लागतं आणि पूर्ण हातपाय पूर्ण फोडून जमिनीवर बसतं आणि म्हणतं आता नाही मला तू उचललंच पाहिजे, त्यावेळेस मग आई मात्र पटकन येते आणि बाळाला उचलते. मग त्या पद्धतीने आपली भक्ती ही पूर्ण आर्ततेने आणि हृदयातून असली पाहिजे, हृदयातून असली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, की मग त्याच्यासाठी की एक उदाहरण पण बघा, की एक सुरदास असतात आणि ते सुरदास भगवंतांना एकदा भगवंत त्यांना भेटतात आणि भेटल्यानंतर मग भगवंत म्हणतात, हे सुरदास तुम्हाला काय हवं ते मागा. मग त्या सुरदास काय म्हणतात, की नाही नाही भगवंता मला मागायचंच येत नाहीये, काय मागायचंय ना ते मला माहितीच नाही भगवंत. मग नाही नाही, मग तुमच्याकडं काय जे विशेष आहे ना ते मला द्या. सुरदास भगवंतांना काय म्हणतात, की तुमच्याकडे जे काही विशेष आहे ना ते मला द्या. मग भगवंत काय म्हणतात, माझ्याकडे दोन गोष्टी विशेष आहेत. तर मग सुरदास म्हणतात, कोणत्या दोन गोष्टी? तर ते म्हणतात, माझ्याकडे माया आहे आणि भक्ती आहे, दोन गोष्टी आहेत माझ्याकडे, तुला काय पाहिजे? तर मग ते म्हणतात, नाही असं नाही भगवंता, तुम्ही मला थोडस आणखीन त्याचं वर्णन करा. मग ते म्हणतात, की ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना, काय नाही ह्या दोन्ही गोष्टी नाचवतात. भगवंत काय म्हणतात, ह्या दोन्ही गोष्टी नाचवतात. मग ते म्हणतात, की कसं काय, मला अजून सांगा थोडस म्हणतात. मग त्यावेळेस भगवंत काय म्हणतात,
की ही जी माया आहे ती जीवांना नाचवते मायेपुढे. ही माया आहे काय करते, जीवांना नाचवते मायेपुढे, आणि भक्ती काय करते, मला नाचवते भक्तांपुढे. असं म्हटलं म्हणजे बघा की ही भक्ती सहजासहजी मिळत नाही. भगवंत आधी सगळं द्यायला सुरू करतात. हे घे बाबा, ते घे, हे घे, सगळं घे. तुला नोकरी नसेल तर नोकरी लावून देतो. तुला पैशाची अडचण तुझी हे करतो. म्हणजे सगळ्या प्राथमिक गरजा सगळ्या पूर्ण करतात भगवंत भक्तीत आल्यानंतर. पण आपल्याला इथं काय थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय. तसं त्या पद्धतीने भगवंत काय करतात की जरी आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त झाल्या, सूरदास सुद्धा खूप हे येतं, सूरदास सुद्धा म्हणजे विचारतायत मला दोन्ही गोष्टींचं सविस्तर वर्णन करा. कशा पद्धतीने माया जीवाला नाचवते आणि भक्ती ही मला नाचवते भक्तांपुढे. म्हणजे अशा पद्धतीने हे आहे. त्याच्यासाठी गोलोकधामात ही भक्तीने आपल्याला घेऊन जात असते. मग एकदा काय होतं की प्रभुपादांना एक भक्त विचारतात. मग त्यांना विचारतात की गोलोकधामामध्ये जाण्यासाठी आपल्याला किती दूर आहे बरं, गोलोकधाम आपल्याला जायचं असेल तर. मग त्यावेळेस प्रभुपाद सांगतात, प्रभुपाद काय करतात, असं फक्त करतात, असं एवढं दूर आहे, एक विध दूर. मग कसं काय बरं एक विध दूर, तर ते म्हणतात एवढंच बघा, एवढंच दूर आहे. ते म्हणतात की तोंडाने नामस्मरण करायचे प्रेमाने, आणि हे ते कानाने ऐकायचे, एवढंच फक्त दूर आहे. फक्त भगवत धाम किती दूर आहे, एवढंच. प्रभुपाद सांगतात फक्त तुम्ही प्रेमाने नामस्मरण करा, आणि ते प्रेमाने नामस्मरण केल्यानंतर तुम्ही तुमच्या कानाने ऐका. एवढंच फक्त करायचंय, बोलायचंय ऐकायचंय, बोलायचंय ऐकायचंय. इतकं जरी केलं ना तरी तुम्ही धामामध्ये जाऊ शकता. म्हणजे जसं की श्रीमद भागवतामध्ये सुद्धा तो श्लोक आहे बघा, की त्याचं कसं सांगितलेलं आहे की हे भवसागर आहे ना, आपल्याला जरी कितीही मोठं वाटलं ना तरी सुद्धा एक भक्त आहे ना त्याला किती करतं भवसागर, किती. ही गाईचा जे वासरू आहे त्याच्या खुराचा जो वन पडतो ना, त्याच्यात जे पाणी साठतं की नाही एवढं एवढंच, हा तेवढंच आहे भवसागर. किती थोडस आहे की नाही, थोडस, मग एवढंच तर पार करायचंय ना, मग कितीचा वेळ लागायचंय. फक्त मनामध्ये ना ती श्रद्धा पाहिजे, अंतकरणातून श्रद्धा पाहिजे की नाही, मी ना याच जन्मामध्ये भगवंताच्या शुद्ध भक्तीची प्राप्ती करेल याच जन्मात. आणि मग भगवंता तुम्ही मला कुठेही ठेवा, धामात घेऊन जा, नाहीतर कुठेही तुम्हाला जशी नरकात ठेवा, कुठेही ठेवा, तरी माझी काही तक्रार नाहीये. काही तक्रार नाही, तुम्हाला कुठे मला ठेवायचंय ना तिथे. म्हणजे आश्लिष्य वा पादरता पिनष्टम आदर्श नान महर्ता करो तुवा यथा तथावित धातू लंपटो मत प्राणावस्ते वनापरा. म्हणजे पूर्ण मी सरेंडर भाव येते. महाप्रभू सरेंडर भाव सांगतात की तुम्ही काही करा भगवंता, मला लाथळा किंवा मला माझ्या तुम्ही हृदयाला लावा, माझी काही तक्रार नाही. तुम्ही स्वराट आहात भगवंता, आणि तुम्हाला जे करायचंय ना माझ्याविषयी ते करा, मी ते मान्य करेन, असं भगवंत सांगतायत. म्हणजे बघा की कशा पद्धतीने आपण रस्त्याने जात असेल, रस्त्याने जर जाताना आपल्याला जर रस्ता माहित असेल ना, तर सॉरी रस्ता जर माहित नसेल ना तर त्यावेळेस आपण दबकत दबकत चालतो. हे दबकत दबकत, अरे हे बरोबर आहे का हा रस्ता, हा बरोबर आहे का रस्ता. मग विचारतात इकडे तिकडे लोकांना विचारतात की हा रस्ता बघा बरोबर पुण्याला जाणारच आहे ना हो? तर ते म्हणतात हो हो हा सरळ रस्ता आहे ना, तो पुण्याला जाणार आहे. मग मात्र 100च्या स्पीडने पळतो. मग दबकतो का नाही दबकत. तशाच पद्धतीने आपल्याला आपल्याला कळलंय की आपण आपल्या ज्या परंपरेमध्ये आहोत, आपण आता ज्या इस्कॉन मध्ये आपण जे आपल्याला भावून की मध्व गौडीय संप्रदाय आहे तो इतका योग्य आहे की याच संप्रदाय असा आहे की जिथे आपल्याला गोलोक धामात जाण्याचा रस्ता माहिती, गोलोक धामाचा रस्ता, जिथे सगळे बाकी सगळ्या संप्रदायात सुद्धा योग्य आहेत. 4 जे संप्रदाय आहेत, पण त्याच्यामधला काही संप्रदायांमध्ये कुठे वैकुंठ लोकापर्यंत जाण्याचे आहे. परंतु हा जो संप्रदाय आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला गोलोक धामाची जी आहे ना ती, जसं म्हटलं जातं की मायापूर धाम आहे ना, ते वृंदावनला जाण्याची चावी मायापूरमध्ये आहे. मायापूरमध्ये वृंदावनला जाण्याची चावी आहे. म्हणून मायापूर मधूनच आपल्याला व्रजधामाची जी आहे, आपण डायरेक्टली व्रजधामात गेलं तरी सुद्धा ती इतकं आपल्याला भावत नाही. पण महाप्रभूं थ्रू मायापूर थ्रू आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस ती किल्ली आहे ना ती मायापूरमध्ये आहे. म्हणजे त्याच्यामुळे की तो पूर्ण सरेंडर भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. मग अर्जुनाला ह्या सगळ्या काही ज्या शंका आहेत ना त्या सगळ्या शंकांना मधून बाहेर पडायचंय त्यांना. मग त्यांना ह्या सगळ्या शंकांमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना काही मनामध्ये आणखीन काही गोष्टी की त्यांना असं सांगायचंय की मला त्यागाविषयी ऐकायचे, त्यागाविषयी की नातेसंबंधांमध्ये जी त्याग आहे की बघा आपण पाहतो की त्याग त्याग कसा आहे की त्याच्यामध्ये आपण बघतो की जे लोक आपल्या कम्फर्ट मधून बाहेर येतात, वेळेचा एखाद्या व्यक्तीला वेळ देतात किंवा संपत्ती देतात, हा त्याग आहे. मग हा त्याग आहे.
तर मग असं बघा की एक घर आहे, त्या घरामध्ये 3 व्यक्ती असतात, त्यांच्या 3 समोसे घेऊन येतात. मग त्या 3 समोश्यांमध्ये 3 जण समोसे खातात. एका छोट्या मुलाला अजून एक समोसा खायचा असतो. मग त्यावेळेस आई काय म्हणते, जाऊ दे, मी नाही खात, तू खा आणि हा समोसा घे तुला. मग त्यावेळेस मग ते आईचा हा त्याग आहे. आईचा हा त्याग आहे. मग इथे पण त्याग दिसतो ना. मग पुन्हा वडिलांचा बघा ना, की वडिलांना कितीतरी त्यांना वाटत नाही की निवांत झोपून राहावं, तरी सुद्धा ते काम करत राहतात का. आणि का तर आपल्या सगळ्या कुटुंबांना सगळा आराम मिळावा म्हणून. मग हा त्यांच्या कम्फर्टचा त्याग करतात. मग हा पण त्यागच आहे ना. अर्जुनाला असं म्हणायचंय की ह्या सगळे मी बाहेर दिसतोय ह्या त्यागच आहेत ना बऱ्याचशा. म्हणजे मग त्यागात पण असे प्रकार आहेत का की रजोगुणी त्याग, तमोगुणी त्याग किंवा सत्वगुणी त्याग, हे असे पण त्याग आहेत का काय, हा पण शंका अर्जुनाला येते बघा. मग ह्या त्यागाविषयी आणखीन काही त्यांना जाणून घ्यायचंय की त्याग काय. म्हणजे जसं की भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्याग लागतो आणि आध्यात्मिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्याग लागतो. मग एयथामा प्रपदन्ते असं जसं म्हटलं जातं की म्हणजे जसं आपलं आदान प्रदान होतं की आपण जसं भगवंतांना देतो त्याच पद्धतीने भगवंत सुद्धा आपल्या बरोबर काय करतात, आदान प्रदान करत असतात. मग हे ऋषिकेश, हे महाबाहो, मी त्याग करणार आहे बघा, मी त्याग करणार आहे अर्जुन म्हणताय. मग मी तर हा त्याग, मी तर पूर्ण युद्धाचा त्याग करणार होतो, पूर्ण संपत्तीचा त्याग करणार होतो. हा जो त्याग आहे तो खरंच मी आज सुरुवातीला पाहतो आपण की अर्जुन पूर्ण सगळं सरळ मी जंगलात निघून जाईल म्हणतात, मी आपलं युद्ध पण नाही करणार ना, माझे समोर नातेवाईक दिसत आहेत. आपण पाहिलं की मग ह्या अर्जुन निघून जाणार होते, हा त्याग अर्जुन करणार होता. मग त्यांना हे जाणून घ्यायचंय, मी हा जो त्याग करणार होतो तो खरंच खरा त्याग आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे त्यांना की हा खरंच त्याग आहे का. तर मग ह्या त्यागाचं जीवन आहे ना, मग प्रभुपाद काय म्हणतात, त्यागमय जीवन. हे जे त्यागमय जीवन म्हणजे प्रभुपादांप्रमाणे कोण आहे की संन्यास आश्रम हा खऱ्या पद्धतीने त्यागमय जीवन आहे. तर मग इथं त्यांना अर्जुनाला हे दोन्ही जाणून घ्यायचे, त्याग आणि संन्यास दोन्ही जाणून घ्यायचे. मग हा संन्यास आणि मग प्रभुपाद सांगतात की हा जो त्यागमय जीवन आहे ना म्हणजे संन्यास आहे. मग संन्यास म्हणजे त्याच्यामध्ये पण काय फरक पडतो की आपल्या जे जीवनामध्ये ब्रह्मचारी आहेत, परत गृहस्थ आश्रम आहे, आणखीन वानप्रस्थ आश्रम आहे आणि मग संन्यास आश्रम आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने भगवंतांसाठी जो त्याग केला जातो हा खरा त्याग आहे. जसं की ब्रह्मचारी आश्रम मध्ये विद्या, बल प्राप्त केले जातं, शरीराने आणि मनाने सुद्धा बलवान होतो असतो आणि मग त्याच्यामध्ये तो भक्ती करत असतो. आणि विवाह करून, गृहस्थ आश्रम मध्ये विवाह करून आणखीन योग्य असे संतती निर्माण करून भक्तीला लावून तो सुद्धा एक प्रकारे स्वतःची भक्ती विग्रहांची पूजा करून अशा पद्धतीने ते सुद्धा एक प्रकारे भक्ती कार्य तो करत असतो. वानप्रस्थामध्ये सुद्धा पाहतो आपण की कशा पद्धतीने सर्व मुलांबरोबर ती सगळं मुलांना सोपवून मग पती पत्नी दोघेही वानप्रस्थ घेऊ शकतात. आणि संन्यास आश्रम मध्ये म्हणजे वास्तविक हे बरेचसे लोक संन्यास आश्रम सुद्धा की पूर्ण भगवंतावर सोडून देऊन परिवारचार्य जसं की म्हटलं जातं की तसे सुद्धा की संन्यासी की पूर्ण फिरत राहतात, एका जागेवरती राहत नाही, प्रचार कार्यासाठी इकडून तिकडून ते जात असतात. आता आपण पाहतो की रेग्युलर बरेचसे लोक असे रस्त्यावरती फिरताना दिसतात सॅफ्रॉन घालून आणि रस्त्यावरती फिरताना इकडे तिकडे. मग हे हे कसले नेमके त्याग येतं, हे पण आपल्याला आपण पाहतोच ना. मग ते जसं की हरे कृष्णवाल्यांच्या घराच्या समोर गेले की काय म्हणतात, राधे कृष्ण वाढमाई असं म्हणतात. परत आणखीन शिवजींच्या ह्याच्यात ओम नमः शिवाय, या लवकर या, धन घेऊन या, धान्य घेऊन या असं म्हणतात. असे म्हणणारे लोक मग हे कोण आहेत, म्हणजे नेमके हे कसले त्यागी आहेत. मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे काही जे आहेत की त्याच्यामध्ये काही जे लोक असतात की अशा पद्धतीने धन गोळा करून कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून इथं बिड्या फुकत बसलेले असतात, नाही तर गांजा ओढत बसलेले असतात, असेही लोक असतात. हे खरे त्यागी नाही. त्याग म्हणजे काय की म्हणजे घराचा त्याग करून कपडे घालून फिरणं म्हणजे त्याग नाही, तर त्यांनी हृदयातून जो त्याग केला पाहिजे, हृदयामधून जे आपले काम, क्रोध, मोह सगळं काही त्यागून तो बाहेर पडला पाहिजे. मग अशा पद्धतीने काही जे संन्यासी असतात ना, काही भजनानंदी असतात, काही गोष्टानंदी असतात. मग हे जे संन्यासी भजनानंदी आपल्या मस्तीमध्ये धुंद असतात, त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये. गोष्टानंदी मात्र प्रचार कार्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, ते सगळीकडे प्रचार करत असतात. आता प्रचार करत असतात पण काही जण असतात ना, तर काही वेळा एकदा तर राधानाथ महाराजांना एक प्रश्न विचारला महाराजांना की असे हे जे संन्यासी आहेत ते निर्विशेषवादी किंवा मायावादी संन्यासी आहेत, ते जास्तीत जास्त आणखीन कठोर होत का जातात बरं.
की ते जास्तीत जास्त ते संन्यासीच आहे ना, मग ते भक्तीमध्ये एवढे कठोर होत का जातात? मग त्यावेळेस राधानाथ महाराज खूप छान उत्तर देतात. ते म्हणतात की ते एक जमीन खूप सुपीक तयार केली आहे त्यांनी. ठीक आहे, जमीन खूप सुपीक तयार केली, तो नांगरलाय, व्यवस्थित केलंय त्यांनी. पण मात्र काय केलंय की बीज आहे ना तेच टाकलं नाही, फक्त जमीन सुपीक केली. मग हे सुपीक जमिनीवरती नुसतं पाणी पडतं आणि मग मात्र गवत उगवतं. मग याचा उपयोग नाही ना, त्याच्यासाठी बीज पण पेरलं पाहिजे. आणि हे बीज काय आहे? भक्तीचं बीज आहे. ज्यावेळेस भक्तीचं बीज पेरलं जातं ना, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने मग मात्र त्यांच्यामध्ये सगळे गुण, जे योग्य गुण आहेत ना भक्तीसाठी, तर ते योग्य गुण यायला सुरुवात होतात. मग हे संन्यासी पण असे असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये पण जे संन्यासी आहेत ना, तर ते काही संन्यासी काय करत असतात की काही संन्यासी पूर्ण दोन पद्धतीने असतात, की पूर्ण शरीराच्या आसक्तीतून दूर झालेले असतात. मग ते आपल्या केसांकडेही लक्ष देत नाही, शरीराकडेही लक्ष देत नाही, त्यांच्या जटा वाढतात. काही आपण वृंदावनमध्ये ह्याच्यामध्ये पाहत असतो की ते पूर्ण त्या स्वतःकडे लक्ष देत नाही, मग ते केसांच्याही जटा होतात त्यांच्या. आणि काही जे असतात तर ते पूर्ण केशाचं मुंडन केलेलं असतं, जसं की आपण गौडे संप्रदायामध्ये पाहतो, फक्त एक शिखा ठेवलेली असते. म्हणजे असेही संन्यासी असतात. मग आता हे जे दुसरे एक संन्यासी आहे, त्यांचा एक वृंदावन मधला एक प्रसंग खूप छान आहे. तर ते एक संन्यासी असतात, त्यांच्या खूप अशा जटा वाढलेल्या असतात, खूप जटा, मोठ्या मोठ्या जट, ते लक्ष देत नसतात स्वतःकडे. आणि ह्या इतक्या जटा वाढलेल्या असतात. आणि ते एकदा अशाच कुंज गलीमध्ये फिरत असताना, फिरता फिरता एका झाडांमध्ये, वनांमध्ये फिरताना, की एका झाडामध्ये काय होतं, जटा त्यांची अडकून बसते. जटा अडकल्यानंतर मग मात्र हे पण जे संन्यासी असतात ते म्हणतात, नाही नाही, जिसने उलझाय ना वही सुलझाय, मी आता इथेच बसणार म्हणतात. त्या झाडापाशीच खाली बसतात ते, मी आता इथून या, मी जटा बाहेर काढणारच नाही. ज्याने गुंतवल्यात ना तोच येईल म्हणतात. सगळे म्हणतात बाबा येतो, आम्ही काढून देतो, आम्ही काढून, नाही 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 म्हणतात, अजिबात कोणी काढायचं नाही. ज्यांनी ज्यांनी वही केले ना, गुंतवलंय, तेच येतील म्हणून. मग आता काय होतं की ते खूप दिवस तिथे बसून राहतात. मग एकदा अचानकच आहे ना, एक सुंदर असा युवक 16 वर्षाचा त्यांच्या समोरून येत असतो. समोरून ते पाहत, इतका सुंदर असं सावळासा चेहरा असतो. मोठ लांब लांब असे केस असे खांद्यावरती खुरलेले असतात. आणि तो असं छान असं सुंदर अशा चालीमध्ये येतो. आणि मग मग ते म्हणतात की बाबा म्हणतात की कोण आहेस तू म्हणून? तर ते म्हणतात की मी कुंज बिहारी आहे. हा, कुंज बिहारी आहे म्हटलं, नाही नाही मी कुंज बिहारी, मी काढू का जटा? ते म्हणतात की मी कुंज बिहारी आहे, मी काढतो जटा. नाही नाही म्हणतात, मी कुंज बिहारीला ओळखत नाही म्हणतात. मग परत दुसऱ्या दिवशी येतात ते. आणि मग ते म्हणतात तुम्ही कोण आहात? मग बाबा म्हणतात तुम्ही कोण आहात? त्यावेळेस मग तो म्हणतो मी निकुंज बिहारी आहे. नाही नाही, मी निकुंज बिहारीला पण ओळखत नाही, बाबा म्हणतात. तू जा इथून जा म्हणतात. आणि मग परत तिसऱ्या दिवशी येतात. मग त्याच दिवशी त्या दिवशी मग ते म्हणतात की तुम्ही कुंज बिहारीला पण ओळखत नाही, निकुंज बिहारीला पण ओळखत नाही, तुम्ही बाबा ओळखता तरी कोणाला? मग ते म्हणतात की निवृत्त निकुंज बिहारीला ओळखतो. मग ठीक आहे, मग लगेचच ते निवृत्त निकुंज बिहारीचं रूप धारण करतात. आणि मग धारण केल्यानंतर मग ते धारण केल्यानंतर मग लगेचच मी आता सोडू का, मी निवृत्त निकुंज बिहारी आहे म्हणतात. नाही नाही म्हणतात की क्यों रे लाला, पागल समजाय क्या? ते म्हणतात राधा तुमच्या शिवाय एक पल सुद्धा राहू शकत नाही. ते म्हणतात की राधा तुम्हारे बिना तो एक पल भी नाही रहती. ऐसा सोटा सो खडा होय, ब्रजभाषेमध्ये म्हणतात. मी एकटाच असा उभा आहे म्हणजे. मग लगेचच राधाराणी अशी अलगद पाठीमागून पुढे येते आणि म्हणते बाबा मी यहाँ हूँ. मग लगेच ते म्हणतात की आता मी खोलू क्या? लगेच ते म्हणते मग त्यावेळेस मग ते लगेचच हा बाबा इतकं मस्तीमध्ये येतो, राधाराणीचं दर्शन घेताच म्हणतो. मग इतका मस्तीमध्ये त्याला काही इतका आनंद हृदयामधून निर्माण होतो राधाराणीला पाहताच. मग त्यावेळेस मग ते दर्शन पाहताच मग काय म्हणतो, मस्तीमध्ये म्हणतो की काय म्हणतो ते आता, थोडे दर्शन हो गए तो सारी जिंदगी ही सुलझ गई, इस जटा की क्या काम है. मग असं म्हटल्यावरती मात्र मग अशा पद्धतीने हे जे संन्यासी आहेत ना, ते त्यांच्या मस्तीमध्ये धुंद असतात. म्हणजे असे संन्यासी सुद्धा आहेत की जे त्यांच्या मस्तीमध्ये रंगून गेलेले असतात, की ते त्यांना कसलेही देहभान पूर्ण विसरून ते भगवंतांची भक्ती करत असतात. म्हणजे हे खरे संन्यासी. आणि दुसरे संन्यासी कोणते? की जे आपल्या स्वतःचं देहभान विसरून प्रचार करत असतात. बघा आता पाहतो आपण की प्रभुपाद असे संन्यासी होते की त्यांना आरामशीर बसू शकत होते की नाही वृंदावनमध्ये, पण ते तरी सुद्धा पूर्ण सगळं ब्रजधाम त्यांनी काय केलं, ब्रजधाम सोडून कुठे गेले? परदेशात, की सर्वत्र हरिनामाचा प्रचार, आपल्यासारखे जीवांना उद्धार करण्यासाठी गेले. आता कितीतरी ते संन्यासी आहेत, जय पताका स्वामी महाराज, त्यांनी किती लढतायत, ते त्यांच्या शरीर स्थितीमधून ते कितीही झालेले आहेत तरी सुद्धा ते लढतायत.
आणि तरी सुद्धा प्रचार करता येते, म्हणजे हे खरे संन्यासी, म्हणजे हे भगवंतांना सांगायचंय. तर मी वेळ पण मला वाटतं होत आलाय. अरे बापरे. थोडक्यात फक्त सांगते, आज वराह जयंती आहे. वराह जयंती, आणि जसं आपण पाहतो की विदुर मैत्रीय संवाद चालू असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक अवताराची माहिती होत असते. आणि त्याच्या श्रीमद भागवतामध्ये पाहतो की कशा पद्धतीने वेगवेगळ्या अवताराची ते माहिती विदुर मैत्रेय मुनी सांगत आहेत. त्यात तिसरा जो अवतार आहे तो आहे वराह भगवंतांचा अवतार. म्हणजे ब्रह्माजींनी ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली, त्यावेळेस मनु आणि शतरूपा यांना ज्यावेळेस त्यांनी निर्माण केलं, त्यावेळेस त्यांना ती पृथ्वी सापडत नसते. आणि मग ब्रह्माजींना काय होते, एक शिंक येते, आणि त्या शिंकेमधून हे वराह भगवंत अगदी अंगठ्याच्या रूपा एवढे प्रकट झाले. आणि मग बघता बघता ते मोठे महाकाय होत जातात. आणि मग मात्र हे जे दोन भाऊ आहे, हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू, यांनी जो सगळ्यांना त्रास दिलेला असतो, प्रत्येक कारण असं भगवंतांचे एका ह्याच्यामध्ये अनेक कारणे असतात. जसं की ह्या भावांनीही खूप त्रास दिलेला असतो, आणि पृथ्वी त्यांनी रसतळाला नेलेली असते. आणि मग वराह भगवंत काय करतात की हे पृथ्वीला हे रसतळातून बाहेर काढत असत. त्याच वेळेस ह्या हिरण्यक्ष त्याला अशी खाज सुटलेली असते, मी कुणाशी लढू, मी कुणाशी लढू. त्यावेळेस मग नारद मुनी सांगतात की जा, आता इथं वराह भगवंत प्रकट झालेत, आणि आता तू त्याच्याबरोबर ती लढ म्हणून. मग त्यावेळेस ते वराह भगवंतांच्या दिशेने जातो, आणि वराह भगवंतांना अनेक शब्द बोलतो, पण वराह भगवंत मात्र नुसते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात. त्यांनी त्यांचं काम करून घेतात, आधी पृथ्वी जाग्यावरती स्थित करतात, आणि मग मात्र लढताना त्याला ह्या हिरण्यकशिपूला लगेचच मारून टाकतात, हिरण्यक्षाला ते मारून टाकतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या वराह भगवंतांच्या लीला खूप सुंदर आहे. सविस्तर वर्णन आपण श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ऐकू शकतो. वराह भगवान की जय. सॉरी, खूप वेळ घेतला, मी बघितलंच नाही वेळ पण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही काही चुकीचे शब्द गेले असतील तर माफ करा, आणि जे काही चांगले शब्द असतील ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराजांचे कृपा शब्द आहे, आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हरी बोल. हरे कृष्ण माताजी. कोणाला प्रश्न असतील तर थांबायचं का, वेळ पण झालेला आहे भरपूर. थांबूया आपण. हं? मला वाटतं कोणाकडेही आहे. मी आहे का, मी आहे को होस्ट, मी बंद करते मीटिंग. अनम्यूट होत नाहीये का? बरं. दीपाली माताजी तुम्ही आहात का? म्यूट केलं असतं. एक मिनिट मी ट्राय करते. झालंय माताजी अनम्यूट. झालं ना? हा. हा. थँक्यू माताजी, खूप छान क्लास दिलात. थँक्यू. चालेल माताजी, खूप वेळ झालाय, आपण लिहू